ममाईच्या किचनमध्ये आज करूया खानदेशी मसाल्याचे कैरीचे गोड लोणचे। मसाला लोणच्याकरता एक मोठा वाडगा भरून मोहरीची डाळ, 1 वाटीभर कश्मीरी लाल तिखट, 2 टेबलस्पून हळद, 1 वाटीभर रेडीमेड लोणच्याचा मसाला, 2 चमचे मेथीदाणे तळून बारीक करून घेतले, 1 वाटीभर मीठ, स्ट्रॉंग हिंग आणि शेंगदाण्याचं 1 पाव तेल, 1 मोठा वाडगा धणे, 1 छोटी वाटी बडीशोप, 5-6 मिरे, 5-6 लवंगा, 1 इंच दालचिनी, जायपत्री हे सगळं बारीक वाटायचं। या सगळ्या मसाल्याचे लेयर्स द्यायचे। हिंगापासून सुरुवात करायची लेयर्स टाकायला। आपण बारीक केलेला मसाला, मोहरीची डाळ आणि मीठ पण टाकून सगळं कालवायचं। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, त्यात लवंगा टाकायचे आणि तमालपत्र टाकायचं। अजून अर्धा चमचा हिंग टाकायचा आणि तेल थोडं गार होऊ द्यायचं। हे गरम तेल हळूहळू त्या सगळ्या मसाल्यात टाकायचं आणि मसाला चांगला तळून घ्यायचा, म्हणजे तिखट जळत नाही। हा मसाला गार झाल्यावर या कैरीच्या फोडींवर टाकायचा। या फोडी मी कैरी धुवून पुसून फोडून घेतल्या। या 2.5 किलो कैऱ्या आहेत, या गावरानी कैऱ्या आहेत। हा मसाला ह्यात कालवल्यावर 2 दिवस तसंच मुरू द्यायचं। नंतर त्यात अर्धा किलो गूळ घालायचा। कैरी जास्त आंबट असेल तर अजून थोडा गूळ घालायचा। हे वर्षभर टिकणारं खानदेशी गोड लोणचं खाण्यासाठी तयार।